तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटलात का, जिच्याकडे तुम्ही पहिल्यांदाच पाहताच कोणत्याही कारणाशिवाय आकर्षित झालात? किंवा एखाद्या योगी किंवा संतांच्या सानिध्यात बसल्यावर त्यांच्या भोवती असलेल्या शांतीच्या महासागरात तुमची सर्व बेचैनी विरघळून गेली आहे? हे केवळ बाह्य सौंदर्यामुळे किंवा ब्रँडेड कपड्यांमुळे होत नाही, तर त्या व्यक्तीच्या ओरामुळे होते. ओरा म्हणजे तुमच्या ऊर्जेचे ते अदृश्य प्रकाशमंडळ, जी एक अदृश्य शक्ती आपल्या सर्वांकडे असते. पण प्रश्न हा पडतो की हा ओरा केवळ जन्मजात असतो की आपण तो स्वतः विकसित करू शकतो? स्रोतांनुसार याचे उत्तर आहे हो. तुम्ही देखील एक मॅग्नेटिक ओरा तयार करू शकता, जो लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल आणि जिथे तुमचे मौन देखील प्रभावी संवाद ठरेल. ओरा ही केवळ कल्पना नसून ते एक ऊर्जा विज्ञान आहे, ज्याला भारतीय योग परंपरा आणि जागतिक आध्यात्मिक संस्कृतींनी मानवी चेतनेचा बाह्य प्रकाश मानले आहे. आजच्या या विशेष एपिसोडमध्ये आपण आपल्या ओराला जागृत करणाऱ्या 6 गूढ आणि शक्तिशाली पद्धती जाणून घेणार आहोत. चला तर मग अशा एका प्रवासाला सुरुवात करूया, जिथे तुमची उपस्थिती तुमच्या शब्दांपेक्षा जास्त बोलेल. एक प्रश्न विचारावासा वाटतो, कधी असं झालंय का की आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटतो आणि काहीही न बोलता त्यांच्याकडे खेचले जातो, किंवा एखाद्या साधू संतांच्या जवळ बसल्यावर आपली सगळी बेचैनी आपोआप शांत होते? हे फक्त त्यांच्या दिसण्यामुळे किंवा व्यक्तिमत्वामुळे होतं का? हा अनुभव जवळपास प्रत्येकाला येतो. आणि आपल्याकडे जी माहिती आहे, जे स्रोत आहेत, त्यानुसार बोलायचं झालं तर या आकर्षणामागे किंवा शांततेमागे त्या व्यक्तीची ओरा असते. ओरा? हो, म्हणजे ऊर्जा प्रकाश. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये ओराला आपल्या चेतनेचा बाह्य प्रकाश म्हटलं गेलं आहे. अच्छा. पण ही काही जन्मतः मिळालेली देणगी नाही, तर आज आपण आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही ओरा संकल्पना नक्की काय आहे, तिला शुद्ध आणि शक्तिशाली कसं बनवायचं, हो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ऊर्जेचा वापर करण्याची जबाबदारी काय असते, याचा एक सखोल आढावा घेणार आहोत. ओरा ही संकल्पना ऐकायला खूप गूढ वाटते. ही फक्त एक आध्यात्मिक कल्पना आहे की यामागे काही विज्ञान किंवा तर्क आहे, असं आपल्या स्रोतांमध्ये म्हटलं आहे? खूप चांगला प्रश्न आहे. नाही, ही केवळ कल्पना नाहीये. याला ऊर्जेचं विज्ञान म्हटलं गेलंय. ऊर्जेचं विज्ञान? हो. भारताच्या योग परंपरेपासून ते अगदी इजिप्तच्या रहस्यमय शिक्षणापर्यंत अनेक ठिकाणी या ऊर्जा क्षेत्राचा उल्लेख आहे. एका लेखानुसार हे आपल्या भौतिक शरीराभोवती साधारण 3 ते 5 फुटांपर्यंत पसरलेलं एक जिवंत ऊर्जेचं कंपन आहे. 3 ते 5 फूट म्हणजे बरंच मोठं क्षेत्र आहे हे. हो. आणि गंमत म्हणजे ते आपल्या विचारांनी, आपल्या भावनांनी आणि आपल्या खोलवर रुजलेल्या संस्कारांनी बनलेलं असतं. म्हणजे आपले विचार आणि भावना यांचे एक दृश्य रूप म्हणजे ओरा. अगदी तसंच. आपल्या श्रोत्यांनुसार जेव्हा आपण राग, द्वेष किंवा निराशेने भरतो, तेव्हा ही ऊर्जा की नाही धुसर होते, जड होते, आकुंचित होते. अच्छा. आणि याउलट जेव्हा आपण शुद्ध विचार करतो, सत्य बोलतो आणि आतून जागृत असतो, तेव्हा ती एखाद्या तेजस्वी दिव्याप्रमाणे उजळून निघते आणि विस्तारते. इथूनच एका चुंबकीय ऑराचं रहस्य सुरू होतं. हे ऐकून मला बायोफिल्डसारख्या आधुनिक संकल्पनांची आठवण होतीये. म्हणजे काही वैज्ञानिक मानवी शरीराभोवतीच्या ऊर्जा क्षेत्रावर संशोधन करत आहेत. तर आपल्या स्रोतांमध्ये या पारंपरिक आणि आधुनिक विचारांमध्ये काही दुवा जोडला आहे का? हो, काही आधुनिक अभ्यासक या पारंपरिक ज्ञानालाच एका नवीन भाषेत मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. जरी वैज्ञानिक पुरावे मर्यादित असले तरी आपली मानसिक आणि भावनिक स्थिती आपल्या सभोवतालच्या वातावरणावर परिणाम करते, हा विचार आता मानसशास्त्रातही स्वीकारला जातोय. बरोबर. तर ही संकल्पना अनेक परंपरांमध्ये आहे, हे स्पष्ट आहे. मग या स्रोतांनुसार या ऊर्जेला शुद्ध कसं करायचं? सुरुवात कुठून होते? हाच माझा पुढचा प्रश्न होता. कारण आपली ओरा दिवसभरातील अनेक नकारात्मक ऊर्जा, लोकांचे विचार आणि आता तर डिजिटल उपकरणांच्या लहरी सगळं काही शोषून घेत असते. तर या शुद्धीकरणाचा पहिला टप्पा कोणता? सुरुवात शुद्धीकरणापासूनच होते. आणि त्यासाठी पहिली पद्धत सांगितली आहे, मौन आणि प्राणध्यान. म्हणजे फक्त शांत बसायचं? नाही, हे त्याहून खोल आहे. हे फक्त बाहेरचं मौन नाही, तर आतलं मौन आहे. स्रोतांनुसार दररोज किमान 15 मिनिटे डोळे बंद करून शांत बसावं. पण त्यातही एक महत्वाची गोष्ट आहे नाही का? विचारांचं काय करायचं? अगदी. आपल्या डोक्यात येणाऱ्या विचारांना थांबवायचं नाही किंवा त्यांच्याशी भांडायचं नाही. त्यांना फक्त ढगांप्रमाणे येता जाता पाहायचं. यालाच काही ग्रंथांमध्ये विचारांचे साक्षी होणे असं म्हटलंय.
ही संकल्पना तर आधुनिक माइंडफुलनेसमध्ये पण वापरली जाते. आणि यात प्राणध्यानाचं काय महत्त्व आहे? प्राण हीच जीवन ऊर्जा आहे. जेव्हा आपण आपलं लक्ष श्वासावर आणतो तेव्हा आपण थेट या जीवन ऊर्जेसोबत काम करतो. अशी कल्पना करायची की प्रत्येक आत येणारा श्वास आपल्या ओराला तेजस्वी बनवत आहे आणि बाहेर जाणारा श्वास सगळी अशुद्धी बाहेर टाकत आहे. वाव. वेदांमध्ये वर्णन केलेली ओजस नावाची एक अवस्था आहे. ओजस. हो, जिथे ध्यान आणि प्राण मिळतात तिथे ओरा स्वर्णिम म्हणजे सोन्यासारखी तेजस्वी होऊ लागते. म्हणजे ओजस ही एक प्रकारची ऊर्जा आहे. काही आधुनिक अभ्यासक याला प्युअरली मेटाफिजिकल न बघता सायकोलॉजिकल व्हायटॅलिटी किंवा रेझिलियन्सच्या रूपात बघतात. म्हणजे ध्यान केल्याने जो मानसिक आणि शारीरिक उत्साह येतो तिची ओजस शक्ती. बरोबर. तुम्ही त्याला कोणतंही नाव द्या, पण नियमित प्राणध्यानाने मिळणारी आंतरिक शक्ती तुमची ओरा आपोआप चुंबकीय बनवते, असं या स्रोतांचं म्हणणं आहे. हे झालं आंतरिक शुद्धीकरण. पण आपण रोज शरीर स्वच्छ करतो, तसं या ऊर्जेला बाहेरून कसं स्वच्छ करायचं? म्हणजे बाह्य जगाचा, लोकांच्या ऊर्जेचा आपल्यावर जो परिणाम होतो त्यावर या स्रोतांमध्ये काय उपाय सांगितला आहे? त्यासाठी दुसरी पद्धत आहे ऊर्जा स्नान, म्हणजेच एनर्जी बाथ. एनर्जी बाथ. हो. अनेक पारंपरिक पद्धतींमध्ये मिठाला फक्त भौतिकच नाही तर एक ऊर्जा शुद्ध करणारं तत्व मानलं गेलं आहे. हीच कल्पना घेऊन आजचे काही अभ्यासक एनर्जी बाथची संकल्पना वापरतात. मिठाने हे कसं शक्य आहे? यामागे श्रद्धा आणि विज्ञान दोन्ही आहे असं म्हणूया. स्रोतांनुसार आठवड्यातून 2दा एका बादलीभर कोमट पाण्यात 1 चमचा सेंधव मीठ टाकून स्नान करावं. फक्त एवढंच? नाही. यात भावना महत्वाची आहे. अशी भावना ठेवायची की आपल्या शरीरासोबतच आपली ओरासुद्धा शुद्ध होत आहे. मीठ हे एक नैसर्गिक ऊर्जा क्लेन्झर आहे असं मानलं जातं. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं नसलं तरी अनेक संस्कृतींमध्ये ही एक प्रतिकात्मक क्रिया मानली जाते. याचा मानसिक परिणाम जास्त असेल का, की खरोखरच ऊर्जेवर परिणाम होतो, असे या स्रोतांचं म्हणणं आहे? या स्रोतांनुसार याचा परिणाम दोन्ही स्तरावर होतो. मानसशास्त्रीयदृष्ट्या ही क्रिया आपल्याला शुद्ध झाल्याची भावना देते, ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो. आणि ऊर्जात्मक पातळीवर मीठ नकारात्मक कंपनी शोषून घेतं असं मानलं जातं. ठीक आहे. म्हणजे मौन आणि मिठाच्या पाण्याने स्नान हे आतून आणि बाहेरून शुद्धीकरणासाठी झालं. पण आपण दिवसभरात जी ऊर्जा बाहेर टाकतो, म्हणजे आपले शब्द, त्याचाही तर परिणाम होत असेल ना? आपल्या बोलण्याचा आणि या ऊर्जेचा काही संबंध या स्रोतांमध्ये सांगितला आहे का? नक्कीच. आणि हीच तिसरी आणि अत्यंत महत्वाची पद्धत आहे शब्दांची पवित्रता, म्हणजेच सत्यसंप्रेषण. शब्दांची पवित्रता. हो, आपण बोललेला प्रत्येक शब्द एक कंपन आहे, एक व्हायब्रेशन आहे. असं म्हणतात की आपली वाणी ओराला सर्वात जास्त शुद्ध किंवा अशुद्ध करते. हे थोडं अधिक स्पष्ट करा. जेव्हा आपण खोटं बोलतो, रागात अपशब्द वापरतो किंवा इतरांची निंदा करतो, तेव्हा ते शब्द आपल्या ओरावर काळ्या डागांप्रमाणे चिकटतात. याउलट जेव्हा आपण सत्य बोलतो, पण कठोर नाही तर स्पष्ट, प्रेमळ आणि निर्मळ शब्दात, तेव्हा ओरा प्रकाशित होते. हे ऐकून मला कॉग्निटिव्ह डिसोनन्स या मानसशास्त्रीय संकल्पनेची आठवण होतीये. जेव्हा आपण आपल्या मूल्यांच्या विरुद्ध बोलतो किंवा वागतो, तेव्हा आत एक प्रकारचा मानसिक संघर्ष निर्माण होतो. कदाचित हीच ती अशुद्धी असेल ज्याचा उल्लेख या स्रोतांमध्ये आहे. अगदी बरोबर. तुम्ही त्याला मानसशास्त्रीय संघर्ष म्हणा किंवा ऊर्जात्मक अशुद्धी, परिणाम एकच आहे. म्हणूनच जागृत व्यक्ती कमी बोलते, पण जेव्हा बोलते तेव्हा तिचे शब्द थेट ऐकणाऱ्याच्या आत्म्यापर्यंत पोचतात, कारण ते तिच्या आतल्या सत्याशी जोडलेले असतात. या पहिल्या 3 पद्धती खरंच पाया मजबूत करणाऱ्या वाटतात. शुद्धीकरण. पण या स्रोतांनुसार ओराला फक्त शुद्ध नाही तर शक्तिशाली, अगदी दैवी स्तरावर कसं नेता येईल? त्यासाठी पुढच्या 3 गूढ आणि शक्तिशाली पद्धती आहेत. या पद्धती केवळ ओराला तेजस्वी करत नाहीत, तर तिला एका दैवी कंपनापर्यंत पोचवतात. चौथी पद्धत आहे मौन सेवा. मौन सेवा. पण मौन सेवा म्हणजे काय? म्हणजे अशी सेवा जी कोणत्याही प्रसिद्धीच्या किंवा कौतुकाच्या अपेक्षेशिवाय केली जाते. ओराचा सर्वोच्च स्तर तेव्हा जागृत होतो जेव्हा आपण कोणाच्या आयुष्यात शांतपणे प्रकाश आणतो. हे खूप मनारिक आहे. आपल्या एका सोर्समध्ये म्हटलं आहे की कौतुकाची अपेक्षा ही ऊर्जेची सर्वात मोठी लीक आहे. आपण केलेलं चांगलं काम जेव्हा दुसऱ्यांना सांगतो, तेव्हा त्यातून मिळणारी ऊर्जा पण तिथेच खर्च करून टाकतो. अगदी अचूक मुद्दा मांडला. जेव्हा तुम्ही कोणालाही न सांगता प्रार्थना करता,
एखाद्या गरजूला गुप्तरूपाने मदत करता किंवा दुःखी व्यक्तीकडे फक्त प्रेमाने पाहता, तेव्हा ब्रह्मांड तुमच्या ओराला एक दिव्य कवच प्रदान करतं, असं एका ग्रंथात म्हटलं आहे. म्हणजे जेव्हा आपण निस्वार्थपणे काही करतो तेव्हा आपलं आत्ममूल्य इतकं वाढतं की दुसऱ्यांच्या नकारात्मकतेचा आपल्यावर परिणाम होत नाही. हे दोन्ही एकाच गोष्टीकडे निर्देश करत आहेत का? हो, निश्चितच. एक गोष्ट लक्षात ठेवावी असं या स्रोतांमध्ये वारंवार सांगितलं आहे. जिथे अपेक्षा संपते तिथे ओरा सुरू होते. आजच्या जगातला सर्वात मोठा प्रश्न डिजिटल जग. आपण तासनतास मोबाईल आणि सोशल मीडियावर असतो. या नवीन आवाहनाबद्दल आपल्या स्रोतांमध्ये काही मार्गदर्शन आहे का? हो, आणि हीच आपली 5वी पद्धत आहे, डिजिटल ऊर्जा शुद्धी. आपण समजतो की स्क्रीन फक्त माहिती देत आहे, पण प्रत्येक फोटो, व्हिडिओ आणि पोस्ट आपल्यासोबत एक ऊर्जा घेऊन येतो. खरंय. आपली ओरा परवानगीशिवाय समोरच्या गोष्टींमधील ऊर्जा शोषून घेत असते. नकारात्मक कंटेंट, अशांत विचार किंवा अशुद्ध भाषा असलेले मेसेज हे ओरावरील सर्वात मोठे अदृश्य हल्ले आहेत. म्हणजे हे इन्फॉर्मेशन डाएट किंवा कॉग्निटिव्ह हायजीन सारखंच आहे. आपण काय पाहतो, काय वाचतो याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि भावनिक स्थितीवर होतो. अगदी. फरक इतकाच की हे स्रोत त्याला फक्त मानसिक नाही तर ऊर्जात्मक परिणाम म्हणतात. यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. आठवड्यातून 1 दिवस डिजिटल फास्टिंग करा. डिजिटल फास्टिंग? हो, 1 दिवस स्क्रोलिंग न करता फक्त स्वतःसोबत राहा. आपल्या ओराला श्वास घेऊ द्या. जसं ढग दूर झाल्यावर सूर्य चमकतो, तसंच डिजिटल धुकं दूर झाल्यावर ओरा चमकते. आणि आता 6वी सर्वात गूढ पद्धत. तुम्ही म्हणाला होतात की ती सर्वात प्रभावी आहे. मानव मंत्र. ही संकल्पना नक्की काय आहे? हे सेल्फ ॲफर्मेशनपेक्षा वेगळं कसं आहे? ही सर्वात गूढ पद्धत आहे. स्रोतांनुसार ओराला पूर्ण जागृती तेव्हा मिळते जेव्हा आपण आपल्या आतला आवाज ऐकायला लागतो. हा मानव मंत्र म्हणजे एखादा संस्कृत श्लोक नाही, तर तुमच्या जीवनाचा सार असलेलं एक आत्मिक वाक्य आहे. आत्मिक वाक्य म्हणजे कसं? प्रत्येक आठवणाचं एक स्वतःचं कंपन असतं, एक स्वतःचा मूळ ध्वनी असतो, असं मानलं जातं. तोच आहे मानव मंत्र. उदाहरणार्थ, कोणाच्या आतून आवाज येऊ शकतो, मी प्रकाश आहे. कोणासाठी तो मी प्रेम आहे असू शकतो, किंवा मी ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी जोडलेला आहे. हे सेल्फ ॲफर्मेशनपेक्षा खोल आहे, कारण हे तुम्ही स्वतः तयार करत नाही, तर तुमच्या आतून ते नैसर्गिकरित्या येतं. आणि या वाक्याचं काय करायचं? ते शोधायचं कसं? जेव्हा तुम्ही ध्यानात शांत बसाल, स्वतःच्या आत डोकावून पाहाल आणि स्वतःला विचाराल, मी कोण आहे? किंवा माझ्या अस्तित्वाचा सार काय आहे? तेव्हा जे उत्तर आतून येईल, तोच तुमचा ओरा मंत्र आहे. ते वाक्य दररोज 108 वेळा, मनापासून नाही तर चेतनेतून, प्रत्येक पेशीतून अनुभवायचं आहे. असं केल्याने तुमची ओरा त्या ध्वनीने भारली जाईल. तुमचं संपूर्ण अस्तित्व त्या कंपनाने गुंजायला लागेल आणि मग ब्रह्मांड त्याच स्वरात प्रतिसाद देईल, असं या स्रोतांमध्ये म्हटलंय. या 6 पद्धती ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होतीये. ओरा जागृत करणे म्हणजे फक्त आकर्षक होणं नाही, तर ही एक मोठी जबाबदारी आहे. अगदी बरोबर. आणि हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जी आपल्या स्रोतांमध्ये अधोरेखित केली आहे. ओरा केवळ आकर्षणाचं साधन नाही, तर एक दिव्य जबाबदारी आहे. दिव्य जबाबदारी याचा नेमका अर्थ काय? तुमची ओरा जितकी शक्तिशाली असेल, तिचा सभोवताच्या वातावरणावर तितकाच प्रभाव पडतो. तुम्ही जिथे बसता, तुमची ओरा तिथे कंपनं सोडते. तुम्ही ज्याला भेटता, तुमची ओरा त्याच्या ऊर्जेत बदल घडवते. तुमचे विचार ओरामार्फत ब्रह्मांडापर्यंत पोचतात. म्हणून जेव्हा ओरा चुंबकीय होईल, तेव्हा तिचा उपयोग केवळ आकर्षणासाठी नाही, तर लोकांना शांती देण्यासाठी, त्यांना जागृत करण्यासाठी करा, असा संदेश दिला जातो. याचे एखादं उदाहरण आहे का आपल्याकडे? नक्कीच. महात्मा गांधी. त्यांचा आवाज धीमा होता, शरीरयष्टी सामान्य होती, पण जेव्हा ते उभे राहायचे, तेव्हा लाखो लोक शांत व्हायचे. का? त्यांच्या ओरामुळे? हो, कारण त्यांची ओरा सत्य आणि अहिंसेच्या ऊर्जेने बनलेली होती. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन शब्दांची पवित्रता आणि मौन सेवेसाठी वाहिलं होतं. ओरा शब्द नाही बोलत, ती भावना आणि सत्य बोलते. खरं आहे. या 6 पद्धती म्हणजे आपल्या संपूर्ण अस्तित्वाला एका दिव्य कंपनात बदलण्याचा मार्ग आहे. पण यात सातत्य आणि संयम ठेवणं हेच खरं आव्हान असेल. निश्चितच. पण कल्पना करा, तुम्ही सकाळी उठला आहात, आत एक खोल शांतता आहे आणि प्रत्येक श्वासासोबत तुमची ओरा चमकत आहे.
जणू काही ब्रह्मांडाचा एखादा प्रकाश स्रोत तुमच्या आत जागृत झाला आहे. तुमची उपस्थितीच वातावरणाला बदलून टाकत आहे. हीच एका जागृत ओऱ्याची शक्ती आहे. आणि सर्वात मोठं परिवर्तन म्हणजे आपण स्वतःला एक ऊर्जावान, जागृत आणि दिव्य आत्म्याच्या रूपात पाहू लागतो. होय, आपल्या स्रोतांनुसार आपल्याकडे जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. आपलं चेतन आत्मबळ, आपली ओरा. तिला केवळ सजावट न बनवता एक साधना बनवा, जेणेकरून भविष्यात जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा स्वतःला सांगू शकाल की हो, मी माझ्या आतल्या प्रकाशाला ओळखलं आणि जगातील अंधार थोडासा कमी केला. आजच्या आपल्या या चर्चेनंतर एक प्रश्न मनात राहतो. कोणता? आजपासून आपण बोलण्यापूर्वी हा विचार करू शकतो का की माझे शब्द माझ्या ओरासाठी, माझ्या ऊर्जेसाठी कोणते स्पंदन निर्माण करत आहेत आणि माझ्या मौनातून मी जगाला कोणती ऊर्जा देत आहे? लक्षात ठेवा, ओरा शुद्ध करणे आणि जागृत करणे ही केवळ आकर्षक दिसण्याची गोष्ट नसून ते एक दिव्य उत्तरदायित्व आहे. तुमचा ओरा जितका शक्तिशाली होईल तितकाच मोठा प्रभाव तुमच्या सभोवतालच्या वातावरणावर पडेल. तुम्ही जिथे जाल तिथे तुमची ऊर्जा लोकांचे जीवन बदलू शकते. ओरा हा तुमच्या आत्म्याचा आरसा आहे जो जगाला तुमचे खरे चित्र दाखवतो. कल्पना करा, ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा तुम्ही शांत बसून श्वास घेता तेव्हा प्रत्येक श्वासासोबत तुमची ओरा एखाद्या दिव्य प्रकाशासारखी चमकत असते. महात्मा गांधींसारख्या महापुरुषांची ओरा सत्य आणि अहिंसेमुळे इतकी प्रबळ होती की त्यांच्या मौनातूनही क्रांती घडली. आता वेळ तुमची आहे. या 6 पद्धतींचा वापर करून स्वतःला एका जागृत आणि दिव्य आत्म्यामध्ये रूपांतरित करा. जर तुम्हाला ही आध्यात्मिक यात्रा मनापासून पटली असेल तर शक्ती असे लिहून आपला संकल्प व्यक्त करा. तुमच्यातील हा प्रकाश जगातील अंधार दूर करण्यासाठी सहाय्यक ठरो. ज्याप्रमाणे आरशावर धूळ साचली की आपण स्वतःला स्पष्ट पाहू शकत नाही आणि आरसा स्वच्छ केल्यावरच प्रतिबिंब लख्ख दिसते, त्याचप्रमाणे या पद्धती तुमच्या ओरावरील नकारात्मकतेची धूळ साफ करून तुमच्या आत्म्याचे तेज पुन्हा एकदा जगासमोर आणण्याचे काम करतात. आपल्या सर्वांच्या आयुष्यात शांती, प्रकाश आणि प्रेम सदैव राहो. धन्यवाद.